विपक्ष झालेला सामना अटीतटीचा सामना त्या जय हनुमान कोणी संघ पात्र ठरलाय. कालचा सामना सुद्धा आपण पाहिला. राहुल स्पोर्ट्स सोनटक्के विपक्ष वडाचा पाडा एक अटीतटीचा सामना झाला गटाचा सामना. त्यामध्ये वडाचा पाडा संघ क्वालिफाय झालाय. पाहायचं आहे आजच्या दिवसातून कुठला संघ टॉप 3 साठी क्वालिफाय होतोय. दरम्यान जगदीशजी गोडे यांचे इथे आगमन होत आहे. मंडळाच्या वतीने आपले सहर्ष स्वागत असेल. पंचांचा प्ले ऑनचा इशारा येतोय. प्रमुख पंच अनिल गोने आणि स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय कल्पेश मडवी. P1चं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय नितेश. 3 षटकांचा सामना असेल. बंधनकारक असेल पहिलं षटक. पाहायचंय किती धावांचं टार्गेट सेट केलं जाते आई गावदेव साकुर्ली संघाकडून ते सांची स्पोर्ट्स खालिंग संघासमोर. सर्व संघ आणि संघांना काही नोंद घ्यायची. आपल्याला सर्व सामने 3 षटकांचे खेळवायचे आहेत. त्यासाठी वेळेचा विलंब करायचा नाही. अतिरिक्त वेळ घ्यायचा नाहीये. पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट मारा डावखुरे आताचा फलंदाज जगदीशसाठी नितेश येतोय. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. पहिल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि एका धावने संघाचा आणि स्वतःचं खातं उघडतोय तो जगदीश. पहिल्याच चेंडूवरती हलक्या हाताने दिशा देण्याचं काम केलं गेलं आणि संघाचं स्वतःचं खातं उघडण्याचं काम करतोय तो जगदीश. स्ट्राईकला येईल अष्टपैलू खेळाडू. बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये सामनावीर ज्याने पटकावला तो आकाश पाटील. नितेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती एक सुरेख चेंडू हाताळला होता. पाहायचाय राईट आर्म राऊंड द विकेट मारा घेऊन सज्ज असेल आकाशसाठी. नेक्स्ट मॅचसाठी सज्ज राहायचंय. स्टार 11 मापोरी आणि जय वाघोबा लाभ. पहिली इनिंग संपेपर्यंत आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं दोन्ही संघाचे संघनायक. पुढील चेंडू आता मात्र चांगला चेंडू. पंचांकडे दाद मागितले जायचंय. पाहायचंय लाऊड अपील केली जाते मात्र पंचांवरती कुठल्याही प्रकारचा असर पडत नाहीये. निर्धाव चेंडूने सांगता होते. धावसंख्या स्थिरावते ती 1 या धावसंख्येवरती. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय नितेश. बॅक टू बॅक दुसरा चेंडू सुद्धा त्याच टप्प्यावरती हाताळला आणि निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या आहे ती मात्र P1चा षटक चालू असताना 1 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू आता मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड ऑन आणि स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू जातोय सीमा पार चौकार. मिळतील धावा 4. कमांड डीजे. एक नंबर तुझी कंबर. काय बात. 1 नंबर तुझी कंबर. प्रदीप गोडे यांचे चिरंजीवांचा गोड आवाज आपण पाहिलात. नितेशचा पुढचा चेंडू सज्ज असेल. आकाश पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न पाहायचा. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने चेंडूवरती येतोय. सिली मिड ऑफ मध्ये चेंडू अडवला जाईल आणि एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या धावसंख्येवरती. पहिलं षटक आपण पाहतोय. P1च्या षटकामध्ये एक चौकार घेतला आहे आकाशने. स्ट्राईकला येईल तो डावखुरे हाताचा फलंदाज जगदीश. क्षेत्ररक्षण वारंवार बदल केला जाईल कारण की एक डावखुरे हाताचा फलंदाज आणि एक राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन असलेले फलंदाज पाहतोय. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस मात्र चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज झेलवरती येतोय आणि झेल सुटतोय. नक्कीच एक धाव मिळेल. एक जीवनदान मिळत आहे. एक आक्रमक फलंदाज जगदीशच्या स्वरूपाने. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती. नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि झेल सुटला. आता पाहिजे आकाश येईल स्ट्राईकला. धावसंख्या 7 या धावसंख्येवरती. P1चा षटक चालू असताना आई गावदेवी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पाहिजे किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल सांची स्पोर्ट्स खालिंग संघासमोर. पुढील चेंडू नितेशचा राईट आर्म राऊंड द विकेट मारा घेऊन सज्ज होतोय. आता मात्र मोठा फटका पाहायचा. क्षेत्ररक्षक दूरवरून झेलवरती येत आहेत. पाहायचाय आता मात्र परत एकदा झेल सुटतोय आणि दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 या धावसंख्येवरती.
पहिल्या षटकाच्या समर्थनात आपण पाहतोय बिनबाद 9 या धावसंख्येवरती आई गावदेवी साखरोली संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहायचंय नेक्स्ट गोलंदाज कोण येतोय गोलंदाजी मार्गावरती सांचे स्पोर्ट्स खालिंग संघाकडून सतीश येतोय नवीन गोलंदाज. सतीश येतो नवीन गोलंदाज. पाहायचंय किती धावा खर्च करेल आपल्या संघासाठी. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय अजून सुद्धा जगदीश आणि आकाश. नाणेफेक जिंकल्याच्या नंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू बॅक तिसऱ्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतलाय. पाहायचं किती धावाचा डोंगर रचला जातोय समोरच्या संघासमोर. सतीश पहिला चेंडू घेऊन जगदीशसाठी सज्ज होत आहे. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो, घाई करायची. अंतिम दिवस आहे. संध्याकाळी वातावरण थोडंसं लवकर काळोख पडतो, त्यामुळे ही स्पर्धा आपल्याला शेवटच्या सत्रामध्ये चांगल्या षटकांचे सामने खेळवायचे आहेत याचं भान ठेवायचं आहे आपण. सज्ज होतोय सतीश राईट आर्म राऊंड द विकेट मारा घेऊन. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात होते. धावसंख्या स्थिरावते ती 9 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाची चांगली सुरुवात आपण पाहिली. 9 या धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरावली जाते आई गावदेवी साखरोली संघाची. नेक्स्ट चेंडू घेऊन सज्ज होते सतीश. आता मात्र मोठा फटका पाहायचा आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने झेलवरती येण्याचा प्रयत्न करतो. चेंडू मात्र निघून जातो. 4 धावांसाठी चौकार. मिळतील धावा 4. कमांड इथे नक्कीच 4 धावणे धावसंख्येचा आलेख वाढतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना आता मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. इनफिल्डचा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आपण पाहिलं. मिड ऑफ रिझनमध्ये चेंडू धाडून दिला. सीमापार चौकार. सतीशचा पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. शॉर्ट पिच चेंडू होता. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही. मात्र थोडीशी गपलत क्षेत्ररक्षकाकडून होते. चेंडू येतोय सीमारेषेजवळ. दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय सतीश. स्ट्राईकला असेल. सलामीची जोडी अजून सुद्धा मैदानामध्ये आपण पाहतोय. जगदीश आणि आकाश. सतीशचा पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे स्वतः गोलंदाज झेलवरती येण्याचा प्रयत्न करतोय. पाहिजे सुंदर झेल पकडला जातो. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गडी बाद होतोय. 15 या धावसंख्येवरती पहिला हादरा बसतोय. पहिल्या गाड्याचं पतन होते 15 या धावसंख्येवरती. जगदीशच्या रूपाने नवीन फलंदाज येतोय तुषार. नवीन आपण फलंदाज पाहतोय. तुषार येतोय. नॉन स्ट्राईकला असेल तो आकाश. चांगला झेल पाहिला आपण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चला स्पीडअप करा मित्रांनो. अंतिम दिवस आहे आई संतोषी माता चषक 2025. जे कोणी मान्यवर इकडे तिकडे उपस्थित असतील, आपल्याला आयोजकांकडून सूचना असेल, विनंती असेल, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सतीश आपला चेंडू घेऊन सज्ज होतोय तुषारसाठी. आता चांगला फटका पाहतो आपण. सिली मिड ऑफचा फिल्डर वेगाने चेंडूवरती आला. एकच धाव मिळेल. आकाश स्ट्राईकला येईल. धावसंख्या आहे ती 16 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना आई गावदेवी साक्रोली विपक्ष आपण पाहतोय सांचे स्पोर्ट्स खालिंग संघ.
सतीश येतोय गोलंदाजी मार्गावरून. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल आता उजव्या हाताचा फलंदाज आकाशसाठी. डावखुर आता फलंदाज जगदीशसाठी राईट आर्म राऊंड द विकेट मारा करत होता. आता राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन सज्ज झालाय सतीश. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज वेगाने चेंडूवरती जातोय. दरम्यान दुसऱ्या धावेचा सुखरूप प्रयत्न होतोय. 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण होत्या. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. दुसरं षटक समाप्तीची खून करतात आमचे प्रमुख पंच अनिलजी गोने सर. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय कल्पेश मळवी. दोन षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या धावसंख्येवरती. पाहिजे एक निर्णायक षटक. या षटकामध्ये समोरच्या संघाला आव्हान दिलं जाईल. किती धावांचं आव्हान दिलं जाते. तिसरं षटक चालू करण्याची पंच खून करतायत. स्ट्राईकला असेल तुषार, नॉन स्ट्राईकला आकाश. पहिलाच चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतो विवेक. आडव्या बॅटने सरळ प्रहार केला जातोय. पाहायचं चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तक देत सीमा पार चौकार. विवेकच्या पहिल्या चेंडूवरती एक मोठा प्रहार पाहिला आपण. तुषार नक्कीच आता मात्र कमबॅक करतोय. स्वतः गोलंदाज विवेक झेलवरती येतोय आणि तुषारच्या विकेटचं पतन होत आहे. कमांड इथे नवीन फलंदाज आपण पाहतो केशव डावकुरे. आता एक आक्रमक फलंदाज आणि अनुभवी फलंदाज. धावसंख्या स्थिरावली जाते ती 22 या धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. मात्र दुसऱ्या चेंडूवरती विवेकने कमबॅक केलं. तुषारच्या रूपाने दुसरा गडी बाद करण्यात यश आलं ते विवेकला. पाहिजे डावकुरे आता एक आक्रमक फलंदाज. स्ट्राईकला पाहतोय आपण केशव. विवेक पुढील चेंडू घेऊन सज्ज होते आपल्या संघाआडी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पाहिजे क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अडवतोय. दरम्यान एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान. धावसंख्या आहे ती 23. आकाश स्ट्राईकला येईल. पाहिजे उर्वरित चेंडूवरती किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे सांची स्पोर्ट्स कालिंग संघासमोर. दुपारच्या सत्रातील हा सामना आपण पाहतोय. विवेक आपल्या षटकातील चेंडू घेऊन तयार होतोय आकाशसाठी. मोठा फटका. पाहिजे चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक नक्कीच झेलवरती आला नाहीये. दरम्यान 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण होतात. झेलचा प्रयत्नच केला गेला नाही. नक्कीच हा झेल झाला असता. चेंडू खूप वेळ हवेत होता. कुठल्याच क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला नाही. त्यामध्ये 2 धावा पळून सुखरूपरित्या पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या धावसंख्येवरती. नक्कीच चांगली अशी गोलंदाजी आपण पाहिले सांची स्पोर्ट्स कालिंग संघाकडून. आता मात्र चांगला चेंडू होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये करतोय आणि धावबादच्या स्वरूपात बाद होतोय तो फलंदाज केशव.
अजय येतो नवीन फलंदाज, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतोय तो विवेक. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्याच्यानंतर कमबॅक केलंय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पाहिजे. शेवटच्या चेंडूवरती किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल. समोरचा संघ सांची स्पोर्ट्स खालिंग संघासमोर. दोन्ही संघ आपण सज्ज राहायचं आहे टॉस बॉक्समध्ये. स्टार 11 मापोली आणि जय वाघोबा लाभ. पहिला चेंडू घेऊन शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतो विवेक. राईट आर्म वर द विकेट मार आकाशसाठी. शेवटच्या चेंडूवरती किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या धावसंख्येवरती. अंतिम चेंडूवरती या पहिल्या इनिंगचं टार्गेट सेट केलं जाईल. किती धावांचं आव्हान दिलं जात आहे खालिंग संघासमोर. आता मात्र चांगला चेंडू पाहिला. निर्धाव चेंडू येतो का पाहायचा आहे. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा इशारा काय येतोय पाहायचा आहे. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला रनआउटसाठी. धाव पूर्ण झालेली आहे. एका धावने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होती ती 27 धावांचं आव्हान असेल. पाहिजे कशा प्रकारे आव्हानाचा पाठलाग केला जाईल. आपण वळूयात पुढील सामन्याचा नाणेफेकीसाठी. स्टार 11 मापोली विपक्ष जय वाघोबा लाभ. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. मी श्रीकांत गोणे आपल्याला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे आहे. श्रीकांतजी गोणे यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचं नाणेफेक केलं जाईल. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. स्टार 11 मापोली आणि जय वाघोबा लाभ संघ. दोन्ही संघाचे संघनायक आपण पाहतो. स्टार 11 मापोली आणि लाभ संघ. आमचे प्रमुख मान्यवर श्रीकांतजी गोणे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. ASM आणि दुसऱ्या साईडला असेल 2025. लाभ संघाचा संघनायक कॉल देतोय. ASM कॉल येतोय. ASM नाणेफेक जिंकतोय लाभ संघ. मी मान्यवरांना विनंती करेन आपण VIP डायसवरती असं नसतं. मित्र काय निर्णय असं नाणेफेक जिंकले. क्षेत्ररक्षण समोरचा संघ स्टार 11 मापोली आपल्या असोसिएशनमधील एक नामांकित संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. काय नाही 20 ते 30 धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच या आयोजनाबद्दल काय सांगशील मित्रा. एक भव्य दिव्य असं आयोजन संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव वागरीपाडा यांच्याबद्दल काय सांगशील. आयोजन खूप भारी आहे. नक्कीच आपण बोलतोय मापोली संघाकडे नाणेफेक हारले प्रथम फलंदाजी करायची. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल मित्र. जास्तीत जास्त धावा मारू. नक्कीच एक चांगली आपण स्पर्धा पाहतो. या आयोजनाबद्दल काय म्हणशील. खूपच चांगलं आयोजन आहे आणि मी धन्यवाद करतो. हॅलो दोन्ही संघाने देतो आपण शुभेच्छा. वळत आपण कॉमेंट्री बॉक्सकडे. नाणेफेक जिंकले ती लाभ संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाज लवकर पडवा. नक्कीच 27 धावांचं एक मापक असं आव्हान. सरासरी 9 धावांच्या सरासरीने खेळायचं आहे. साक्रोली संघाची आपण पहिल्या 2 सामन्यांमध्ये गोलंदाजी पाहिली. आकाश असेल, शैलेश असेल, तुषार असेल, चांगली अशी गोलंदाजी होती. पाहिजे हा सामना आकाश गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. नक्की चुरशीचा होईल कारण की तेवढ्याच ताकदीचा संघ आपण पाहतो आहे. गावदेवी साक्रोली संघ
पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली, दुसऱ्या सामन्यात सुद्धा प्ले ऑनचा इशारा येतोय पंच अनिल गोणे यांचा. आकाश सज्ज होतो पहिलं P1चं षटक घेऊन. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. स्ट्राईकला आहे तो विशाल, नॉन स्ट्राईकला आहे तो गणेश. पहिला चेंडू आडव्या हाताने खेळायचा प्रयत्न पाहायचाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जगदीशच्या माध्यमातून दरम्यान 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण होतील. 2 धावांनी स्वतःचा आणि संघाचं खातं उघडलं जातंय. धावसंख्या आहे ती 27 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 2. सत्तावीस धावांचं एक छोटंसं असं आव्हान आहे. पाहायचं या आव्हानाचा कशा प्रकारे पाठलाग केला जातोय. आकाशचा पुढील चेंडू. आता मात्र चेंडू हवे ते पाहायचंय. क्षेत्ररक्षक जज करतोय अमर. नक्कीच एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. मागच्या सामन्यात 2 उत्कृष्ट झेल पकडले होते, आता सुद्धा एक चांगला झेल पकडतोय. पहिल्या गड्याचं पतन होतंय विशालच्या रूपाने. पहिला हादरा बसतोय खालिंग संघाला कमांडीचे. पहिल्या गाड्याचं पतन होतंय 2 ह्या धावसंख्येवरती. विशाल बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय तो युवराज. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहतोय आपण आकाशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केला, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केला विशालच्या रूपाने. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय तो गणेश, स्ट्राईकला असेल तो युवराज. डावकुऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय युवराज. नक्कीच युवराज भारतीय क्रिकेटमधील एक नामांकित असं नाव पाहिजे. त्याच्या प्रकारे खेळ करतो का हा युवराज खालिंग संघाचा. चला आकाश येतोय गोलंदाजी मार्गावरती परत सज्ज होतोय. डावखुरा हाताचा फलंदाज युवराज येतोय. पाहिजे युवराज कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. 2 या धावसंख्येवरती पहिल्या गाड्याचं पतन झालंय. आकाशचा पुढील चेंडू. चांगला फटका, चांगला झेल अमर. जिथे तिथे आपण पाहतोय अमर आणि चांगलं क्षेत्ररक्षण करतोय कमांडीचे. नक्कीच आपण पाहिलं काय कमबॅक करतोय. पहिल्या चेंडू 2 धावा आल्या, त्यानंतर बॅक टू बॅक 2 गडी बाद झाले. दोन्ही फलंदाज झेलबाद झाले आणि दोन्ही झेल घेतले त्या अमरने. सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अमरच्या माध्यमातून. गोलंदाज जेव्हा चांगली गोलंदाजी करतो तेव्हा क्षेत्ररक्षक नक्की त्याला चांगली साथ देतात. तेव्हा त्या गोलंदाजाचा विश्वास नक्कीच वाढलेला असतो आणि आता आकाशचा विश्वास वाढलेला असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो नितेश. 27 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय सांची स्पोर्ट्स खालिंग संघ विपक्ष आई गावदेवी साकोली संघ. पहिलं षटक चालू असताना 2 या धावसंख्येवरती 2 गडी बाद झालेत खालिंग संघाचे. नितेश येतोय नवीन फलंदाज. आकाश सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन. बॅटची कट घेऊन चेंडू येतोय थर्ड मॅन रिझनकडे. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. चेंडू वेगाने येतोय. पाहायचं दरम्यान 2 धावा सुखरूप पूर्ण होत आहेत. नक्कीच 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या धावसंख्येवरती. चला घाई करायचे. 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय संघ खालिंग. 27 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना P1चं षटक आपण पाहतो आकाश पाटीलच्या माध्यमातून. पुढील चेंडू. आता मात्र चांगला फटका अमर पाहायचा आहे. मात्र नक्कीच अमरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. सीमा रेषेवरती 4 धावांसाठी चौकार.
सुंदर फटका पाहिला आपण. इनफिल्डच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू कव्हर मध्ये धाडला जातो. 4 धावांसाठी चौकार. कमॉडी शेवटच्या चेंडूवरती काय फटका पाहिला आपण नितेशने. नक्कीच पाहिलं 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक. एक चेंडू शिल्लक आहे. पुढचा चेंडू हक्काचा सामना करेल तो परत एकदा नितेश. आता मात्र चांगला फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. आता पाहिजे रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय का नाही. पंचांचा इशारा येतोय. गडी बाद नाहीये. पहिलं षटक समाप्त होत आहे. धावसंख्या आहे ती 8 या धावसंख्येवरती. आपण पहिला एक चौकार घेतला नितेशने आल्यानं. मात्र कमबॅक केला. आकाशने स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगला प्रयत्न केला आणि धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 या धावसंख्येवरती पाहतोय. उर्वरित चेंडू शिल्लक असतील आता 12 चेंडूमध्ये गरज असेल धावा करायची ती 17. 19 धावांची गरज असेल. सॉरी. नवीन गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय शैलेश. चांगली गोलंदाजी आपण पाहिली. आकाशामध्ये 2 गडी बाद केले. सलामीचे फलंदाज गणेश आता स्ट्राईकला येतील या षटकामध्ये. पाहायचं गणेश कशा प्रकारे फटकेबाजी करतोय आपल्या संघाडी. शैलेश नवीन षटक घेऊन सज्ज होत आहे. चला साकुर्ली संघ थोडं स्पीडअप करा. इथे शुभ आगमन होतं. काशीनाथ जीवतेकर आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपण मग या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या काशीनाथ जीवतेकर. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. पहिलाच चेंडू असेल शैलेशचा तो गणेश साडी. राईट मोर द विकेट मारा. सुंदर फटका पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक येतोय का चेंडूवरती. चांगला प्रयत्न केला गेला परंतु चेंडू निघून जाईल. सीमा पार चौकार. कमांडीज नक्कीच सुरेख फटका पाहिला आपण. 30 यार्ड सर्कलचा क्षेत्ररक्षक अमरच्या डोक्यावरून चेंडू कव्हर रिजन मध्ये सरळ गोळीच्या वेगाने धाडला गेला तो सीमारेषेवरती. 4 धावांसाठी चौकार. पंच जरा बेल्स कडे लक्ष द्यायचंय. बेल्स धावसंख्या आहे ती 12 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना सांची स्पोर्ट्स खालिंग संघ आपण पाहतो 27 धावांचं मापक असं आव्हानाचा पाठलाग करताना. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 8. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार आणि आपण वळतोय पुढच्या चेंडूकडे. पाहायचं आहे किती धावांपर्यंत जातोय या षटकामध्ये सांची स्पोर्ट्स खालिंग संघ. शैलेशचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. आता मात्र बॅटची कट घेतली जाते. यष्टीरक्षक केशव झेलवरती येत आहेत. सुरेख झेल पकडला जातोय आणि गाड्याचा पतन होत आहे. कमांडीज नवीन फलंदाज पाठवत आहे मित्रांनो. घाई करायची आहे. अंतिम दिवस आहे स्पर्धेचा. सर्व सामने हे 3 षटकांचे खेळवायचे आहे त्याचं भान ठेवायचं. दरम्यान इथे शुभ आगमन होतं साहिल कासार ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टॉस बॉक्स उपलब्ध झाला आहे. आपण पाहतोय साहिलजी कासार यांचं शुभ आगमन होत आहे. त्यांचे वडील स्वर्गीय रमेशजी कासार आणि तसेच सचिन सतीश गोने यांच्या स्वर्गीय सचिन गोने यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय हा टॉस बॉक्स आम्हाला ज्यांनी उपलब्ध करून दिला साहिलजी कासार यांचं इथे शुभ आगमन झालं. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चला पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय परत एकदा शैलेश. पहिल्याच चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केलाय. गणेशच्या रूपाने नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतोय आपण.
शवंक येतो नवीन फलंदाज, मात्र सेहवाग सेहवाग येतो नवीन फलंदाज. पाहिजे सेहवाग आपल्या नावानुरूप खेळ करतोय का. युवराज मात्र यशस्वी ठरला होता. आता सेहवाग पाहिजे कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. मात्र एक सुरेख चेंडू हाताळला शैलेशने. धावसंख्या मात्र स्थिरावली ती 12 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू शैलेशचा सामना करेल तो परत एकदा सेहवाग. आता मात्र थोडासा फुलटा चेंडू होता. पाहिजे पंचांचा विचार आहे तो भीमार चेंडू असेल. नो चेंडूवरती मिळतील धावा 4. 5 धावांनी धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती. महत्वाच्या सामन्यामध्ये भीमरची बिमारी लागते आणि या अतिरिक्त धावा बहाल केल्या जातील. 5 धावांनी धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती. सांचे स्पोर्ट्स कालिंग संघ. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. पाहिजे कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग केला तर फ्री हिटचा चेंडू असेल. शैलेश मात्र सज्ज होते परत एकदा सेहवागसाठी. पहिला आपण भीमरचा नो चेंडू हाताळला आणि त्यावरती नक्कीच एक मोठा फटका खेळला सेहवागने. राईट आर्म वर विकेट मारा शैलेशचा सेहवागसाठी. आता मात्र चांगला चेंडू होता. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. पाहायचंय आता मात्र थोडीशी अवंतर फेकी पाहायला मिळते आणि दरम्यान जिथे एकच धाव मिळत होती तिथे 2 धावा खर्च केल्या गेल्यात. अजून एक अवंतर फेकी पाहतोय आपण आणि जिथे 1 धावा होत्या तिथे तिसरी धाव सुद्धा पूर्ण होते. 4थ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 4थी धाव सुद्धा सुखरूप पूर्ण. नक्की जे निर्धाव चेंडू होता त्या निर्धाव चेंडूवरती आपण पाहिलं 4 धावा घेण्यात यश आलाय. 4 धावांनी धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धावून पोहोचते ती 21 या धावसंख्येवरती. 6 धावांची गरज असेल. गावदेव साकलोली संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो अयशस्वी ठरल्यासारखा वाटतो आतापर्यंत तरी. सामन्यामध्ये चांगली अशी धावसंख्या उभारण्यात यश आलं नाही. मात्र डिपेंड करण्यासाठी तेवढीच उपयुक्त अशी गोलंदाजी त्यांच्याकडे होती. परंतु आता पाहिलं आपण एक नो चेंडू त्यानंतरची ही अतिरिक्त फेकी आपण पाहिली त्याच्यावरती 4 धावा मिळाल्या जिथे एकही धाव नव्हती. निर्धाव चेंडू होता. सामना नक्कीच चुरशीचा झाला असता. आता पाहायचंय उर्वरित 6 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातात. शैलेश सज्ज होतोय सेहवागसाठी. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय शैलेश. राईट आर्म वर विकेट मारा असेल. आता मात्र कमबॅक परत एकदा करतोय. नक्कीच बॅक टू बॅक दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव झाला असता. मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं थोडंसं अतिरिक्त फेकी झाली. आता मात्र समीकरण बदलतंय. चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. नक्कीच पाहायचंय शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल का, कारण की साक्रोली संघाची गोलंदाजी तेवढीच ताकदवर आहे. शैलेश सज्ज होतोय परत एकदा. सामना करेल तो सेहवाग. राईट आर्म वर विकेट मारा. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय शैलेश. आता मात्र परत एकदा चांगला चेंडू पाहतोय. निर्धाव चेंडू येतोय. पंचांची दाद आणि गडी बाद होतोय कमांडीचे. सतीश येतोय नवीन फलंदाज. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय तुषार. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होईल तुषार. 6 चेंडू 6 धावांची गरज पाहायचंय. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं एनआर बोरपाडा संघाच्या बिंदासने 6 चेंडूमध्ये 6 धावा डिपेंड केल्या होत्या. तीच कामगिरी आता पाहायचं करेल का तुषार. आपण पाहतोय ही सुंदर अशी मंडप व्यवस्था श्री साई माऊली डीजे मंडप डेकोरेटर्स शिवाजी पावशे आणि धनंजय पावशे यांच्या मार्फत आपण पाहतोय सुंदर असं डेकोरेशन श्री साई माऊली डीजे मंडप डेकोरेटर्स. तसेच या स्पर्धेमध्ये आपण जे मधुर संगीत ऐकतोय डीजे प्रतीक यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण पाहतोय.
रविजी गुळवे यांचं प्रिन्स मूवी आणि त्यांचे सहकारी आपण पाहतोय रुपेश ठाकरे आणि त्यांची टीम. चला स्पीडअप करायचं. 6 चेंडू 6 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्गावरती तुषार गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. अतिरिक्त टाइम घेतला जातोय सामन्यासाठी. आपल्या शेवटची वॉर्निंग असेल याचं भान ठेवायचं साकुर्ली संघ. चला शेवटचा षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती तुषार सज्ज होतोय. 6 चेंडू 6 धावांची गरज असेल. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केला पाहिजे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहिजे. दुसऱ्या धावेसाठी नकार दिला जातो. एकच धाव मिळेल. 5 चेंडू आणि 5 धावा. शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल असा सामना पाहतोय आपण. पहिल्या दिवशी आपण पाहिलेलं एनआर बोरपाडा संघाने मापोली संघासमोर बिंदास लक्षाने 6 चेंडूमध्ये 6 धावा डिपेंड केल्या होत्या. तीच पुनरावृत्ती आज होईल का पाहायचं आहे. तुषार सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावरती. राईट ओव्हर द विकेट मारा घेऊन स्ट्राईकला फलंदाज असेल तो सतीश. पुढचा चेंडू सज्ज होतोय. आता मात्र चेंडू हवेत पाहिजे. अमर झेलवरती येतोय आणि झेल सुटतोय. जिथे नुकसान होतंय संघाचं पाहिजे. धावाची संधी सुद्धा सुटली जाते आणि या 2 अतिरिक्त धावा मिळतील जिथे एकही धाव नव्हती. आता मात्र अमरकडून चुकी होते आणि महत्वाच्या क्षणी ही चुकी महागात पडेल का साकुर्ली संघाला पाहायचं आहे. तीन धावांची गरज असेल. नक्कीच महत्वाच्या क्षणी जो झेल सोडला गेला. या 2 अतिरिक्त धावा बहाल झाल्या खालील संघाला. पाहायचं किती प्रकारे त्या झेलचं नुकसान होतंय साकुर्ली संघाआडी. पुढील चेंडू तुषारचा. आता मात्र चांगला चेंडू होता. नक्कीच कमबॅक केलं जात आहे. नक्कीच तो झेल पकडला असता तर खालील संघ अडचणीमध्ये आला असता. मात्र एक सोपा झेल सुटाय गेला. तिथे 2 अवांतर धावा मिळाल्या. 3 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 3. एक अटीतटीचा सामना. रोमहर्षक सामना. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतो. 27 धावा वाचवताना साकुर्ली संघ शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतोय. तुषार सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्गावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन सतीश साठी. आता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय. पाहायचाय दूरवरून क्षेत्ररक्षक केशव चेंडूवरती येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतोय. आता सामना बरोबर येतोय. एका धावेची गरज असेल खालिंग संघाला. सांची स्पोर्ट्स खालिंग संघ नक्कीच प्रयत्नांची शिकस्त केली जाते. नक्की झेल घेतला गेला असता तर समीकरण थोडंसं अवघड झालं असतं खालिंग संघाआडी. 2 चेंडू आणि एका धावेची गरज असेल. निर्णायक 2 चेंडू पाहायचाय. तुषार सज्ज होतोय. दोन चेंडू आणि एका धावेची गरज असेल. पाहायचंय गोलंदाज सज्ज होतोय. फलंदाज सज्ज व्हायचाय. चला स्पीडअप करायचंय. लो स्कोरिंग सामन्यामध्ये पाहतोय आपण अमरेला फील्ड सेट केला जातोय. आता 2 चेंडू आणि एका धावेची गरज असेल. क्षेत्ररक्षक आता जवळजवळ फलंदाजाच्या शेजारी वाढलेले दिसत आहेत. 2 चेंडू एका धावेची गरज. निर्णायक चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाज तुषार. स्ट्राईकला असेल तो सतीश. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. निर्णायक चेंडू. सुंदर फटका पाहतोय आपण. विजयी होतोय खालिंग संघ. अभिनंदन खालिंग संघ. हार्ड लक साकुर्ली संघ. चांगला प्रयत्न आपण पाहिला. साकुर्ली संघाचा संघनायक आपण जाताना आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. साकुर्ली संघ आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चला नेक्स्ट मॅच आपण सज्ज राहायचं आहे. लाभ संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. स्टार 11 मापोली संघ आपण सलामीची जोडी घेऊन सज्ज राहायचं आहे. या सामन्याचा सामनावीर म्हणून ज्याची निवड होते तो विवेक, ज्याने खरंच खूप सुंदर अशी गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. खाली संघाचा विवेक त्याची सामनावीर म्हणून निवड होते. एक नंबर 3 नंबर.
चला विवेक आलाय. मी विनंती करेन केतन मात्रे आपल्या शुभ हस्ते सामनाविरुद्ध पारितोषिक द्यायचं आहे. विवेकला सामनावीर म्हणून निवड होते. चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. शेवटचं षटक हाताळताना नक्कीच सुरेख गोलंदाजी केली होती. 8 रन देऊन एक गडी बाद केला होता. त्याला सामनावीर म्हणून त्याची निवड होते. केतनजी मात्रे यांच्या शुभ हस्ते सामनाविरुद्ध पारितोषिक देण्यात येत आहे. चला लाभ संघ आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. जय वाघोबा लाभ. स्टार 11 मापोली संघ आपण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायचे. आपण पाहिलं सकाळच्या सत्रातून सांची स्पोर्ट्स कालिंग संघ हा आजच्या दिवसाला अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतोय. आता पाहिजे दुपारच्या सत्रातून कुठला संघ त्यांच्याशी 2 हात करेल. संध्याकाळी 4 वाजता खालिंग संघ आपण इथं उपस्थित राहायचंय. 3:30 ला आपण उपस्थित राहायचंय. खालिंग संघ 3:30 ला आपण इथे उपस्थित राहायचं आहे.